पण कंपनी काढावी हो, असं मग का वाटलं? कारण मग तो शब्दकोश तर तयार झाला. आता लोकांना द्यायचा कसा? तर माझ्याकडे एक कम्प्युटर होता, त्यावरती ते सॉफ्टवेअर माझं चालायचं. मग मी काय केलं की त्याची कॉपी बनवली सी डीवरती आणि ती दुसऱ्या कम्प्युटरवरती द्यायला लागलो. तर तिथे ती चालायची नाही. कारण असं होतं की माझं जे कम्प्युटर मी तयार केलं होतं त्याच्यात सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज, त्याला म्हणतात प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट, ते त्याच्यामध्ये लोड होतं. ते वातावरण ज्याला बरोबर. मराठीमध्ये ते लोड होतं, त्यामुळे त्याच्यावरती चालायचं. आणि माझ्याकडे एकच 486 असा कम्प्युटर होता. मग मी काय करायचो, इकडे का चालत नाही, इकडे का चालतं, मग त्या एरर्स काय येतात त्या लिहून घ्यायचो एका कागदावरती. मग पुन्हा आलो की कम्प्युटरवरती आता नव्याने सॉफ्टवेअर बनवायला पाहिजे. कारण जर आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण बनवलं तर ते त्या चुका निघणार नाहीत. मग त्याला फॉर्मॅट करायचं, म्हणजे अगदी पार्टिशन करायचं हार्ड डिस्कचं, एफ डिस्कपासून. म्हणजे डॉस, MS डॉस लोड करायचं, मग विंडोज लोड करायचं, मग प्रोग्रामिंग लँग्वेजेस लोड करायच्या, मग ते सॉफ्टवेअर पुन्हा लिहायचं किंवा आपल्याकडे आहे ते लोड करायचं, त्याच्यातल्या चुका दुरुस्त करायच्या, मग पुन्हा दुसऱ्याच्या कम्प्युटरवर सी डी ती वापरून बघायची, मग पुन्हा ती चालायची नाही, मग ती आपण पुन्हा त्या रेक्टिफाय करण्यासाठी पुन्हा इकडे येऊन पुन्हा फॉर्मॅट. अरे असं बापरे. हे दिवस रात्र चक्र चालू राहायचं. हां. हळूहळू मला असं लक्षात आलं की आपण जास्त कम्प्युटर्स आता एकावर चालायला लागलं, मग दुसऱ्यावर चालवायला पाहिजे, तिसऱ्यावर पाहिजे. तर लोकांची कम्प्युटर क्रॅश व्हायला लागली, माझ्या मित्रांची. बर ते मला बघितलं की दरवाजा बंद करायचे. बर कारण त्यांना माहीत होतं हा काहीतरी उद्योग करण्यासाठी आलेला आहे. आणि कम्प्युटर बिघडणं म्हणजे लोकांना हात लावणं सुद्धा कसं. तर त्यातनं मला कळायला लागलं की ज्यांच्याकडे ते दिलं आहे त्यांना त्याचा उपयोग व्हायला लागला आहे, त्यांच्याकडनं ज्या प्रतिक्रिया मला मिळत आहेत. आणि मग मी काही शिक्षकांना दिल्या, काही विद्यार्थ्यांना दिल्या, काही विषय तज्ज्ञांना दिल्या. ते म्हणे की हे खूप सुंदर आहे, याचा खूप फायदा होतो आहे आणि मग यातनंच तुम्ही याचा प्रमाण आणखीन वाढवलं पाहिजे. परंतु अशा किती सीडीज देणार ना. त्या सीडीज होण्यापर्यंत कंपनी नव्हती. हां. म्हणजे मला फक्त द्यायचं होतं, कारण याचा फायदा लोकांना होतोय एवढंच चालू होतं. ते एक प्रॉडक्ट आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. बर पण मला एक कळालं की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असे किती लोक आहेत ज्यांच्याकडे स्वतःचा संगणक आहे आणि मग त्याच्यावरती हे लोड करून घेतील सी डीज आणि मग त्याचा वापर करतील. तर आपण असं काहीतरी करूयात की जेणेकरून जास्त लोकांना याचा वापर करता येईल. मग आपण जर हे सगळं सॉफ्टवेअर सेंट्रल सर्व्हरवरती टाकलं एखाद्या आणि तिथून सगळ्यांनी ॲक्सेस केला तर. आणि म्हणून मी ती कल्पना राबवायला चालू केली. नंतर मला कळालं की ॲक्च्युली मी स्वतःची वेबसाईट बनवत होतो. ओ बर. म्हणजे वेबसाईट काय आहे हे मला माहीत नव्हतं, परंतु ती बनवली गेली होती. आणि मग लोकांचा वापर तोपर्यंत भारतीय भाषांमध्ये, म्हणजे मी मराठी, हिंदी किंवा गुजराती या अशा वेगळ्या भाषांमध्ये त्या ऑनलाईन टाकल्या. तोपर्यंत आपल्या देशामध्ये जास्त प्रांतिक भाषेंमध्ये काही उपलब्ध नव्हतं, म्हणून त्याला जगभरातून हिट्स मिळायला लागल्या. आणि मग मला लक्षात आलं की आपल्या ज्या काम करण्याच्या कक्षा आहेत त्या एकदम रुंदावल्या गेल्यात. म्हणजे परिसर, राज्य, देश आणि जग पातळीवर गेले आहेत. तर आपण आता याला एक चांगलं स्वरूप द्यावं आणि त्यातून ही निर्मिती झाली. त्याच्यामधून कंपनी चालू झाली. आज तुझ्या कंपनीचं ऑफिस कुठे आहे? कंपनीचं ऑफिस जर तुम्ही विचारलं तर हे जागतिक आहे असं म्हणावं लागेल, वैश्विक आहे असं म्हणावं लागेल. हां. कारण आम्ही त्यातही इनोव्हेशन केलं. कारण भाषांमध्ये सगळी जी माणसं असतात, समजा आपल्याला संस्कृत भाषेमधला तज्ज्ञ हवा आहे किंवा उर्दू भाषेतला तज्ज्ञ हवा आहे, तर ते एका ठिकाणी सगळे एका जागेवर ही सगळी मंडळी मिळत नाही. म्हणून मग जिथे जिथे ती उपलब्ध आहेत तिथून त्यांना अशी सिस्टम बसवून देणं की जे काम करू शकतील. अशा पद्धतीने आमच्याकडे आता ह्या 22 भाषा आणि इतरही नवीन चालू आहेत. याच्यावर काम करण्यासाठी जगभरातून लोक जे तज्ज्ञ आहेत ते आमच्या सिस्टमवरती येतात आणि तिथून ते कॉन्ट्रीब्यूट करतात.